आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून उपनगरात 4 ठिकाणी अभ्यासिका उभारणीचं काम हाती घेण्यात आलंय. उपनगरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासिका उभारल्या जात आहेत. साने गुरुजी वसाहत पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ आपटेनगर इथल्या तुळजाभवानी कॉलनी आणि जरगनगर विद्यालय परिसरात अशा 4 ठिकाणी अभ्यासिका उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. यापैकी साने गुरुजी वसाहत इथल्या अभ्यासिकेची इमारत पूर्ण झाली आहे. मात्र अन्य 3 ठिकाणच्या अभ्यासिकेचं बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. आज आमदार सतेज पाटील यांनी पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ आणि तुळजाभवानी कॉलनीत उभारण्यात येत असलेल्या अभ्यासिकेच्या कामाची पाहणी केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी अभ्यासिकेत करण्यात येत असलेल्या सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था याची पाहणी केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी अभ्यासिकेचं उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करून लवकरच या अभ्यासिका गरजू विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्या अशा सूचना ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेविका जयश्री कांबळे, माजी नगरसेवक राजू दिंडोरले, अमोल माने, नंदू पिसे, विजय कांबळे, विशाल गवळी, बाबा कोरडे, अभिजित देठे, धीरज पाटील, सुयोग मगदूम, डॉक्टर महादेव मोरे, विलास आंबोळे, महादेव वेटोळे, गजानन विभूते, भीमराव देसाई, गौरव सावंत, यशवंत शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.